नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे साखर भात। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। साखर भात बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी बासमती तांदूळ घेतले आहे, 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतला आहे, अर्धी वाटी साखर घेतली आहे। गोडाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता। ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बेदाणे, मनुके घेतले आहे, तसेच विलायची पावडर घेतली आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कुकर ठेवला आहे। कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकले आहे। तूप तापल्यावर सर्व ड्रायफ्रूट्स छानसे फ्राय करून घ्यायचे आहे। ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। लवंग आणि दालचिनी टाकायची आहे। स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ टाकायचा आहे। तांदूळ छान तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी टाकायचे आहे। आवडीप्रमाणे फूड कलर टाकायचा आहे, तसेच केशर दुधामध्ये भिजवून तुम्ही टाकू शकता। कुकरचे झाकण लावून कुकरला 2 ते 3 शिट्या होईपर्यंत भात शिजवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम ऑफ करून कुकर गार करण्यासाठी ठेवायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता भात छान शिजला आहे। तुपामध्ये फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत। विलायची पावडर टाकायची आहे। अर्धी वाटी साखर टाकायची आहे। 1 वाटी नारळाचा चव टाकायचा आहे। सर्व साहित्य एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे। कुकरचे झाकण लावून साखर भात छानसा वाफवून घ्यायचा आहे। साखर भात पुन्हा एकदा छानसा एकसारखा हलवून घ्यायचा आहे। खाण्यासाठी तयार आहे साखर भात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।